बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आपण देगलूर शहरातील एक सुंदर आणि पारंपरिक सोहळा पाहणार आहोत। तेलुगू भाषिक समाजाचा पारंपरिक बतकम्मा सण, जो यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आहे। देगलूर शहरात शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी बतकम्मा सणाचा उत्सव पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला। हा सण तेलुगू भाषिक समाजासाठी सांस्कृतिक ओळख असलेला खास सोहळा असून महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर फुलांनी आणि भक्तीने उजळून निघाले। या उत्सवाचा पुढाकार माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी घेतला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे काही वर्षांपूर्वी हरवू पाहणारा हा पारंपरिक सण पुन्हा नवचैतन्याने शहरात फुलला आहे। सार्वजनिक बतकम्मा महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। महिलांसाठी खास बतकम्मा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। नैसर्गिक फुलांनी तयार केलेल्या रंगीबेरंगी बतकम्मांनी सार्वजनिक विसर्जन घाट परिसर सुगंधित झाला होता। परीक्षकांनी सौंदर्य, सृजनशीलता आणि पारंपरिकता या निकषांवर स्पर्धेचे मूल्यमापन केले असून विजेत्यांची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिनिधी म्हणून माननीय सी. सानियाताई रवींद्र चव्हाण उपस्थित राहिले आणि आयोजक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। भक्तिगीते, पूजन विधी, महिलांच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी घाट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। संपूर्ण उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती। पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि स्वच्छता विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला। या कार्यक्रमात भाई बांधवांचे विशेष सहकार्य लाभले। माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी सांगितले की बतकम्मा सण हा महिलांच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा सुंदर आविष्कार आहे। देगलूर शहरातील या पारंपरिक आणि रंगीबेरंगी बतकम्मा सणाने शहरात उत्साह, ऐक्य आणि संस्कृतीचा संदेश दिला आहे। अशाच स्थानिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा NCN न्यूज टीव्ही ला, कारण इथं मिळेल खरी स्थानिक बातमी। पडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये बतकम्मा सण हा उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा होतो। पाहू शकता देगलूर पोलीस स्टेशनचे PI मारुती मुंडे साहेब कडेकोटपणाने या ठिकाणी बंदोबस्त करत आहेत। पार्किंगसाठी सर्व गाड्या व्यवस्थित लावण्यासाठी एक या ठिकाणी गाड्या आणण्यात येत आहेत। सर्वांना सुरळीत, महिलांना कोणताही त्रास, सर्व भाविकांना सूचना आहेत, समोर पार्किंगची व्यवस्था नाही, कृपया आपली वाहने मोंढा मैदानात पार्किंग करावी। सर्व भाविकांना सूचना आहेत। दरवर्षी याही वर्षी देगलूर शहरामध्ये प्रॉपर नदीच्या तीरावर बतकम्मा हा सण साजरा होतो। त्या अनुषंगाने असंख्य महिला येते, म्हणून आम्ही खबरदारी म्हणून पार्किंगमध्ये कुठे चूक राहू नये यासाठी आम्ही मोंढा मैदानाच्या कॉर्नरवर संपूर्ण वाहने अडवून मोंढा परिसरामध्ये पार्किंगची सोय केलेली आहे। एवढा आनंदाने होते मला माहिती नव्हतं। खूप छान आहे। मोगलाजी यांच्यासाठी धन्यवाद। देगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बतकम्मा, सार्वजनिक बतकम्मा सण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहेत आणि पाहू शकता की देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला येतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता अत्यंत उत्साहामध्ये हा सण साजरा होत आहे। वरच्यावरी या सणाची प्रगती वाढत चाललेली आहे देगलूर शहरामध्ये। आज आमच्यासोबत दरवर्षी येणारे यावर्षी सुद्धा आलेले माजी नगरसेविका महिला या ठिकाणी उपस्थित झालेत। काय सांगणार मोगलाजी अण्णाजी जी हे अरेंजमेंट करतात ते कसं वाटतं आपल्याला? मोगलाजी अण्णा हे चांगल्या प्रकारे अरेंजमेंट करतात। महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, कोणत्याही प्रकारची त्यांना म्हणजे खेळताना वगैरे कोणत्याही प्रकारची कमी भासू नये, त्याची पूर्ण अरेंजमेंट त्यांनी चांगल्या प्रकारे करतात। हे एकच दिवशी करतात हे तुम्हाला कमी वाटते का? हे ज्या 2 ते 3 दिवस चालावं असं सुद्धा वाटते का? म्हणजे तसं जर विचार केला तर कसं आहे, आता
2 ते 3 दिवस चालायला थोडं सगळे आजकाल बिझी शेड्यूल झालेलं आहे आणि सण म्हणलं तर एकाच दिवशी असते, फेस्टिवल मोठं म्हणलं तर त्यामुळे तेलंगणामध्ये 7 दिवस साजरा होतो, महाराष्ट्रामध्ये 1 दिवस होत आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणार? त्याला वेळ लागेल त्या मनाने म्हणजे कसं लेडीजला 7 दिवस जर ठेवलं तर एन्जॉय करण्यासाठी टाइम मिळतो, कारण की वर्षाची 12 महिने लेडीज कोणी घरी करणं असलेले घरी आणि कोणी जॉब करत असलेले त्यांनी जॉब करते, पण 7 दिवस ठेवलं तरी चांगलं आहे, कारण की महिलांसाठी ज्या ठिकाणी बदकम्मा सणाच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत यावं असं वाटते का? ते तर नाही वाटत आता, कारण की तिथं एवढी चांगल्या प्रकारे अरेंजमेंट आहे त्यामुळे घरी यायचं मन होतच नाही. आणि त्या ठिकाणी आपल्याला चहा पाणी असे कोणतेही सोयी सुविधा वेळेवर उपलब्ध होतात का? हो, चांगले आपण काय सांगणार? आपण जो उपक्रम चालू केलेला आहे बदकम्मा सणाचा, तो सगळ्या प्रकारे आपण आनंदाचा उत्सव छान वाटते, सगळ्या बायकांना आनंद आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हजारोच्या संख्येने आज देगलूर शहरामध्ये बदकम्मा सणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक मेळावा जशा पद्धतीची जत्रा असते त्याच्या पलीकडे या ठिकाणी महिलांचा प्रचंड प्रतिसाद देगलूर शहरामध्ये मोगलाजी अण्णा शिक्षकवाद यांनी बदकम्मा सणाची सुरुवात केल्यापासून वाढत चाललेला हा प्रतिसाद सर्व बहिणी त्यांना भरभरून या ठिकाणी आशीर्वाद देते, त्यांचं कौतुकसुद्धा करत त्यांनी अशा पद्धतीचं आयोजक नियोजन कोणी करू शकत नाही. हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला आल्यानंतर सुद्धा त्यांना कशाही प्रकारचा तीळ बराबर सुद्धा त्रास होऊ देत नाही. सर्व बहिणी सख्या बहिणीसारखं ते या ठिकाणी वागणूक करतात, महिला बाउन्सर ठेवतात आणि सर्व बहिणीच्या या ठिकाणी सुरक्षेची ते कळेकोटपणे दखलसुद्धा घेतात आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता लहान लेकरापासून तर वयोवृद्धापर्यंत या सणामध्ये सर्वजण या ठिकाणी सामील होत आहेत. आणि बदकम्मा सार्वजनिक बदकम्मा सण हा मोगलाजी अण्णा शिक्षकवाद यांनी चांगल्या उत्साहात साजरा करण्यास महिलांसाठी उत्साहात साजरा करत आहेत. हा सण जो आहे महिलांसाठी खूप खास आहे आणि आपण याच्यामध्ये 2 वेळा 2 वर्षांमध्ये 2दा पार्टिसिपेट केला होता आणि आपण पारितोषिक सुद्धा या ठिकाणी पटकावलेलं आहे. तर आपल्याला काय म्हणता येईल की येणाऱ्या महिलांसाठी आपण काय आवाहन करणार? मी महिलांसाठी एवढंच आवाहन करू इच्छिते की हा जो सण मोगलाजी अण्णा शिक्षकवादी पार्टिसिपेट म्हणजे आयोजित केलेला आहे तो खूप छान आहे, कारण एवढा मोठा प्रोग्राम आणि एवढ्या जास्त संख्येने मला असं वाटतं की एकाही गल्लीतली महिला या कार्यक्रमाला येत नाही किंवा पार्टिसिपेट होत नाही असं नाही. प्रत्येकजण उत्साहात येत आहे, उत्साहात साजरा करत आहेत, वर्षाला स्वागत करत आहेत, चांगलं हे करतात, बदकम्माचा कार्यक्रम करतात. शहरामध्ये बदकम्मा साजरा होतो, आपल्याला कसं वाटतं? तर तुम्ही बघता इथे आमच्या महिला सगळ्या नटून आलेल्या सार्वजनिक बदकम्मा उत्सवासाठी. सगळ्यांना नवरात्रीनंतर हा सण आल्याबद्दल एक प्रत्येक महिलांना याचा उत्साह आहे आणि यासाठी आम्ही माननीय मोगलाजी शिरसट यांचे आभार मानतो. नाही, जे वेळ या ठिकाणी मर्यादित ठेवण्यात आलेला आहे त्या वेळामध्ये ज्या ठिकाणी आपण पोहोचत आहोत तिथून परत यावं असं वाटतं का आपल्याला त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये गेल्यानंतर? सध्या तरी नाही वाटत आहे, कारण प्रत्येक महिलांचा तुम्ही उत्साह बघू शकता. यासाठी त्यांनी खूप दिवसांपासून तयारी केली आहे. तर बघू शकता की तुम्ही इथे ते उशिरापर्यंत थांबण्याची त्यांची तयारी आहे. कसं वाटतं? छान, दरवेळेस सारखं एकदम काहीतरी वेगळं ट्रॅडिशनल हे तेलंगणा जरी असेल तरी फेस्टिवल आपल्या देगलूरमध्ये खास करून हे सगळे जाती धर्माचे लोक खास करून मोगलाजी अण्णा जे इथे नियोजन करतात, जे आयोजक असतात ते चांगल्या पद्धतीचं आहे का या ठिकाणी? खूप अप्रतिम शब्द नाही, नो वर्ड्स, सिरियसली. कारण आजपर्यंत नाही कोणी एवढं व्हॅल्यू दिलं नव्हतं, पण जेव्हापासून अण्णा आलेत ना तेव्हा छान केली त्यांनी. तेलंगणाच्या सीमेवर असल्यामुळे प्राचीन काळापासून बदकम्मा साजरा करतात आणि हे बदकम्मा याची दखल घेण्यासाठी या ठिकाणी मोगलाजी अण्णा शिक्षकवाद साजरा होतो. कशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चालू करण्यात आले, त्याच्यामध्ये इथल्या सणामध्ये काय फरक दिसतो? तिथं पण छानच करतात, तिथं पण छानच करतात. म्हणजे आम्ही तिकडे खूप म्हणजे 7 days असं आठवलं बदकम्मा सदूर बदकम्मा असं करतो. इकडे एकाच दिवशी एवढं चांगलं करायले आणि चांगलं वाटतंय की तेलंगणामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं बदकम्माचं वाढती चाललंय. म्हणजे पुरा वर्ल्ड वाईडला बी माहीत व्हावं की तेलंगणा काय आहे. नाही, आपण ह्या ठिकाणी बदकम्मा सण पाहण्यासाठी आलात
आपण इथले काही नातलग आहेत का आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कसं वाटलं? म्हणजे तिथं कसं साजरा करते इथं पण बदकम्मा तसंच साजरा करते, ते चांगलं वाटतंय मला की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचं सण असं ग्रोथ व्हायला की अरे चांगलं करायला तिथं मोगलाजी मामा त्यांनी सुद्धा चांगलं सपोर्ट करते. सगळे इथं टोटल देगलूरमध्ये किती महिला आहेत सगळेजण इथं येतात, एन्जॉय करतात एक दिवसासाठी. म्हणजे असं वाटतं की रोज रोज असंच राहावे, चांगलं वाटते, यावं वाटते नाईटला. इथलं आयोजक आणि इथले जे नियोजन आहे, इथले जे सुरक्षित आहे ते कसं दिसलं आपल्याला? म्हणजे खूप प्रोटेक्शन तर आहे, कोणत्या महिलाला काय होणार नाही, ते येऊ शकतात रात्रीला खेळू शकतात, 12 वाजेपर्यंत पण करतात, पण असं प्रोटेक्टिव्ह वाटते, कोणाला काही हानी होणार नाही. सार्वजनिक बदकम्मा सण देगलूरमध्ये साजरा होत आहे. या सणाच्या मागे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि हा सण तेलंगणा साजरा होत होता, परंतु मोठ्या प्रमाणावर या 4-5 वर्षात मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरामध्ये बदकम्मा सण साजरा करत आहेत आणि प्रशासनाकडून एक उत्तम सोय केलेली आहे आणि प्रत्येकाला सुरक्षा पण दिलेली आहे. इथं कसल्याच प्रकारचा त्रास नाही आहे. एकदम चांगल्या प्रकारे महिलांचा प्रतिसाद. पाऊल उचलले तेव्हापासून आपल्याला काय वाटतंय? खूप सुंदर. मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांनी बदकम्मा सण महिलांसाठी एक चांगलं स्टेज मिळवून दिलेलं आहे त्यांनी आम्हाला, कारण त्यामुळं महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही त्यांचे आभार मानणार आहोत. सार्वजनिक बदकम्मा सणाला उपस्थित होतात, कसं वाटतं इथलं सणाचं? मन प्रसन्न होतो. आपली भारतीय जी संस्कृती आहे, परंपरा आहे, यामध्ये सर्व लोक आपापल्या पंथी जातीप्रमाणे जे उत्सव साजरा करतात तो आपल्याला पाहायला इथं प्रत्यक्षामध्ये. मोगलाजी अण्णा राजकारणासाठी करतात का समाजकारणासाठी करतात? आता तुम्ही राजकारणासाठी असं कसं म्हणता? राजी आहे, समाजी आहे, कारण समाजामधूनच राहूनच त्यांनी नेतृत्व केलेले माणूस आणि त्यांनी हे जे सर्वांसाठी करतात म्हणजे समाजकारणामधूनच राजकारण साध्य होते. तुम्ही समाजाची जोपर्यंत सेवा करत नाही तुम्हाला नेतृत्व कसं मिळणार? सार्वजनिक बदकम्मा सण साजरा होतोय, कसं वाटतं आपल्याला? व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सगळं काम चालू आहे आणि कुठंच काहीच असं अडचण नाही, काही नाही आणि खूप लोकांमध्ये सुद्धा खूप उत्साह आहे या गोष्टीचा आणि त्यामुळे आजचं हे सगळं फार आनंदीमय वातावरणामध्ये सगळं चालू आहे. त्याच्यामुळं खूप छान वाटायला हे.